नागपूरच्या शिवाजी चौकात 2 गटात औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून तणाव. महाल परिसरामध्ये दगडफेक करीत तोडफोड. नागपुरातील शिवाजी चौकाला छावणीचं स्वरूप. 2 गटात झालेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी तर पोलीस उपायुक्त निकेतन कदम गंभीर जखमी. त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची ही माहिती. दगडफेक करणाऱ्या गटाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर. आतापर्यंत 15हून अधिक संशयित ताब्यात. नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर घटनास्थळी काही आयडी कार्ड सापडले. हे आयडी कार्ड आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या तरुणांचे असल्याचा स्थानिकांचा दावा. नागपूरमध्ये दगडफेक झालेल्या भागात काही अज्ञात दुचाकी आढळल्या. पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर काही तरुणांनी दुचाकी तिथे सोडून पळ काढल्याचा स्थानिकांचा दावा. नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची भूमिका कोणालाच सोडणार नाही. कॉम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत चर्चा. नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार. बावनकुळेंसह आमदार देखील उपस्थित राहणार. नागपूरच्या महाल भागात घडलेली घटना अतिशय अयोग्य. पोलिसांवर हल्ला केला जात असेल तर हे गांभीर्याने घेतलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर नागपूरकरांनी शांत राहून कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं, फडणवीसांचं आवाहन. नागपुरात 2 गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात देणार निवेदन. नागपूरमध्ये अशांती माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पालकमंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य. तसंच नागरिकांनी शांतता राखण्याचं बावनकुळे यांचं आवाहन. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.